महाराष्ट्र टीईटी 2026 चे फॉर्म ह्या 27 मार्च पासून सुरू झालेले आहेत आणि हा फॉर्म एकदम अचूक पद्धतीने आणि कमी वेळात आपण कसं भरू शकतो ह्याबद्दल मी सांगणार आहे। ह्याच्यामध्ये तुमची एकही मिस्टेक न होता तुम्हाला फॉर्म भरता आला पाहिजे। ह्यासाठी व्हिडिओ आधी पूर्ण बघा, मग पूर्ण समजून घ्या, नंतरच तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करा। आधी समजून घ्या काय काय मुद्दे आहेत, काय काय गोष्टी आपल्याजवळ आधी रेडी असावं लागतात। ह्या गोष्टी आपल्याला माहित असल्याशिवाय फॉर्म भरायला सुरुवात करू नका, कारण तुमचा ह्याच्यामध्ये टाइम वेस्ट होऊ शकतो। लक्षात घ्या। आता इथे तुम्हाला सगळ्यात पहिले तुम्हाला महाटीटी.in ह्या वेबसाईटवर यायचं आहे। इथे आल्यानंतर तुम्हाला असं पेज ओपन झालेलं दिसेल। इथे तुम्हाला जर जाहिरात वाचून घ्यायची तर वाचून घेऊ शकता, इथे तुम्हाला जाहिरात दिलेली आहे इथे वाचून घेऊ शकता। त्यानंतर सर्वात प्रथम इथं तुम्हाला उमेदवाराची नवीन नोंदणी असं दिलेलं आहे। तुम्हाला ह्याच्यावर क्लिक करायचं आहे। ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं पुढचं पेज ओपन झालेलं दिसेल। त्यामध्ये इथं तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे। बघा इथे नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही एक युजर नेम निवडा, ते युजर नेम इथे लिहा। त्यानंतर पासवर्ड सुद्धा चांगला बनवून इथे तुम्ही लिहा आणि डबल पासवर्ड टाकल्यानंतर त्याची पुष्टीकरण होईल। त्यानंतर तुम्हाला 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर जसं नाव दिलेलं आहे तसंच तुम्हाला इथं पहिलं नाव लिहायचं आहे। लक्षात घ्या, बोर्डवर जसं बोर्ड पत्रिकेवर जसं नाव दिलेलं आहे तसं लिहायचं आहे, पण पहिलं नाव जे आहे तुमचं जे आहे ते तुमचं स्वतःचं नाव इथं लिहायचं आहे। इथं वडिलांचं नाव लिहायचं आहे आणि इथं जे लिहायचं तुम्हाला तुमचं आडनाव लिहायचं आहे। त्यानंतर इथं तुमचा एक ईमेल आयडी व्यवस्थित जे ईमेल आयडी आहे जे नेहमी चालू असते किंवा जे तुमचा बंद होणार नाही असा ईमेल आयडी इथे टाका आणि इथं मोबाईल नंबर पण नेहमी यूज असणाऱ्यामध्ये मोबाईल नंबर जे आहे तसाच मोबाईल नंबर इथे टाका। त्यानंतर ओटीपी पाठवावर क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला पुढचं पेज ओपन झालेलं दिसेल, ते असं असेल। ह्यामध्ये तुम्हाला इथं ओटीपी येईल। ओटीपी आल्यानंतर इथं ओटीपी टाकून द्या। तुम्हाला मोबाईलवर शक्यतो ओटीपी येईल आणि कधी कधी ओटीपी येण्यामध्ये प्रॉब्लेम येत असते, तर जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही काही वेळाने ट्राय करा, तुम्हाला भेटून जाईल ओटीपी। त्यानंतर तुम्ही इथं क्लिक केल्यानंतर नवीन नोंदणीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अजून पुढचं पेज ओपन झालेलं दिसेल। पुढच्या पेजवर तुम्हाला हे सगळं जे आहे इथं तुमचं युजर नेम दिसेल, पासवर्ड दिसेल, त्यानंतर इथं कॅन्डिडेट नेम जे आहे तुमचं ते ईमेल आयडी दिसेल आणि मोबाईल नंबर दिसेल। तुम्ही सरळ काय करा, या सर्वांचा स्क्रीनशॉट काढून घ्या। स्क्रीनशॉट काढून घेतल्यानंतर त्याला व्यवस्थित सेव्ह करा, कारण ह्याचीच गरज तुम्हाला नंतर पडणार आहे। कधी रिझल्ट लागल्यानंतरही तुम्हाला ह्याची गरज पडेल। लक्षात घ्या, हे तुम्हाला व्यवस्थित सेव्ह करायचं किंवा लिहून ठेवायचं आहे। आता तुम्हाला लॉग इनवर टच करायचं आहे। लॉग इनवर टच केल्यानंतर तुम्हाला पुढच्या वेळेस असं एक नवीन पेज ओपन झालेलं दिसेल। ह्याच्यामध्ये तुम्हाला आता जे युजर नेम होता तो इथं परत टाकायचा आहे। त्यानंतर पासवर्ड इथे टाकायचा आहे। पासवर्ड हे दोन्ही व्यवस्थित टाकल्यानंतर हे जे आहे तुम्हाला कॅप्चा कोड जसं राहील तुम्हाला तसा तो इथं टाकायचा आहे। त्यानंतर इथं लॉग इनवर तुम्हाला टच करायचं आहे। त्यानंतर पुढचं पेज ओपन होईल। आता इथे सर्वात प्रथम मुखपृष्ठ म्हणजे हेच झालेलं आहे। आता इथं सर्वात प्रथम तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे, जसं की इथं अर्जावरील माहिती, परीक्षा फी हे नंतरची गोष्ट आहे आणि त्या नंतरच्या गोष्टी राहतील। सर्वात पहिले आपल्याला ह्या अर्जावरील माहितीवर प्रेस करायचं आहे। ह्यामुळे तुम्हाला असं पेज ओपन झालेलं दिसेल। आता इथून तुम्हाला व्यवस्थित सगळी माहिती इथून भरायची आहे। मला इथे तुमचं नाव दिसेल जे आता तुम्ही रजिस्ट्रेशन करताना टाकले होते, तुमच्या वडिलाचं नाव इथे दिसेल, तुमचं आडनाव इथे दिसेल। एवढं दिसल्यानंतर तुम्ही आईचं नाव जर टाकले असाल तर इथे आईचं नाव टाकून द्या। आता तुमच्या नावात बदल केला आहे का, जर केलेला असेल तर ते तुम्हाला इथे निवडायचं आहे आणि मग नंतर निवडल्यानंतर तुम्हाला इथे नावात बदल केलेला असेल ते टाकावं लागेल। तेवढं गरज नसल्यावर तुम्हाला आता सरळ खाली स्क्रॉल करायचं आहे। स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला इथं जे आधी ईमेल आयडी टाकला होता ते तुम्हाला दिसेल, मोबाईल नंबर जो आधीच टाकला होता तोही तुम्हाला इथे दिसेल आणि इथे जन्मतारीख जी आहे तुम्हाला इथे निवडायची आहे। जन्मतारीख निवडून घ्या। आधार नंबर जे तुम्हाला स्टार केलेले दिसत आहेत बघा, हे स्टार केलेले आहेत ते कंपल्सरी माहिती तुम्हाला भरायची आहे। ठीक आहे, तर इथं आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे। त्यानंतर आधार एनरोलमेंट आयडी टाकण्याची गरज नाही, जर हे टाकलं असेल तर हे स्टार केलेलं आहे म्हणजे हे टाकणं आवश्यक आहे। ठीक आहे, त्यानंतर जेंडर तुमचं निवडा। त्यानंतर इथे कॅटेगरी जी आहे तुमची ती निवडा। कॅटेगरी असल्यावर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी वगैरे लागेल, सर्वांना लागणार नाही असो। तर आता इथं सेव्ह आणि नेक्स्ट जे बटन दिसते तुम्हाला त्याच्यावर प्रेस करा, तुम्हाला पुढचं पेज ओपन झालेलं दिसेल। आता ह्या पेजवर तुम्हाला इथे संपर्कासाठी माहिती भरायची आहे। इथं सर्वे नंबर जे आहे, फ्लॅट नंबर, सर्वे नंबर जे काय असेल, सोसायटी नंबर वगैरे तुम्हाला इथं टाकायचं आहे। त्यानंतर इथं गाव किंवा शहराचं नाव तुमचं इथं टाकायचं आहे। इथं तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे ह्या जागी। त्यानंतर इथं तालुका जे आहे ते तुम्हाला कोणतं आहे ते टाकून द्यायचं। त्यानंतर इथं राज्य तर आपोआपच येईल किंवा तुम्ही टाका महाराष्ट्र म्हणून, जर महाराष्ट्रात असाल तर। त्यानंतर इथं पिनकोड जे आहे तुमच्या गावाचा किंवा जिथे राहता त्या भागाचा पिनकोड इथं तुम्हाला टाकायचा आहे। जर तुमचा पत्ता हा वाला आणि हा वाला पत्ता जर सेम राहणार असेल तर तुम्ही सरळ इथं क्लिक करून घ्या, म्हणजे सर्व एकला ऍड्रेस हे आपोआप इकडे ऍड होऊन जाईल। आणि जर वेगळा असेल तर तुम्ही इथं क्लिक न करता इथं वेगळा ऍड्रेस तुमचा तुम्ही टाकू शकता जे टाकायचं आहे ते। त्यानंतर पुढे सेव्ह आणि नेक्स्ट वर तुम्ही प्रेस करा, तुम्हाला पुढचं पेज ओपन झालेलं दिसेल। पुढच्या पेजवर तुम्हाला आता शैक्षणिक माहिती भरायची आहे आणि ही माहिती तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक भरा। बघा, सगळ्यात पहिले तुम्हाला इथं माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजे SSC बोर्ड जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जी माहिती दिलेली आहे ती व्यवस्थित भरायची आहे। त्यानंतर खाली SSC ची माहिती भरायची आहे। लक्षात घ्या, इथे प्रमाणपत्र क्रमांक SSC बोर्ड जे आहे पत्रिका त्याच्यावर जे प्रमाणपत्र क्रमांक आहे ते इथे टाकून द्या। त्यानंतर बैठक क्रमांक इथे टाका। बोर्ड आणि विद्यापीठाचे नाव जे आहे, जे भाग तुम्ही ज्या बोर्डामध्ये वगैरे शिकलेले आहात ते इथे टाका आणि उत्तीर्ण झाल्याचा महिना आणि वर्ष तर ते इथे टाका। व्यवस्थित तुम्हाला मार्कशीटवर सगळी माहिती मिळेल आणि मिळालेले गुण आणि एकूण गुण तुम्हाला इथे टाकायचे आहेत।
सेम प्रकारे तुम्हाला जर आता 12वीची माहिती भरायची असेल तर तुम्हाला इथं राईट करावं लागेल आणि त्यानंतर इथं तुम्हाला लिहिण्यासाठी अनलॉक होऊन जाईल. जसं की तुम्ही 10वीची माहिती भरली तसं तुम्हाला इथं 12वीची माहिती भरता येईल. बस त्यानंतर तुम्हाला अजून स्क्रॉल केल्यानंतर खाली तुम्हाला असं दिसेल जे तुम्हाला पदवी किंवा पदव्युत्तर जे एज्युकेशन असेल ते तुम्हाला इथं माहिती भरायची आहे. जर तुम्ही कोणते ग्रॅज्युएशन केले असाल तर ग्रॅज्युएशन इथे क्लिक करा. जे काय तुम्ही ग्रॅज्युएशन केले तिथून तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर इथं निकाल जे आहे रिझल्ट इथून निवडा. त्यानंतर बोर्ड किंवा विद्यापीठाचे नाव जे आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. तुमचं जे काही बोर्ड असेल ते इथं टाका. त्यानंतर मिळालेले एकूण गुण आणि टोटल किती मार्काचा पेपर होता ते तुम्हाला इथं शेवटच्या याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि सेम प्रकारे जर तुम्ही मास्टर डिग्री म्हणजे पदव्युत्तर पदवी केली असाल तर ती तुम्हाला इथं खालच्या लाईनमध्ये इथे टाकायचं आहे. त्यानंतर अजून पुढे स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला जे व्यावसायिक पदविका वगैरे होत्या ना त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती भरायची आहे. जसं की इथं 1ली ते 5वीसाठी माहिती आहे. त्यानंतर त्याच्या खाली अजून पुढच्या वर्गासाठी आहे 7वी ते 8वीसाठी. सर्वप्रथम तुमचा डिप्लोमा निवडा कोणता आहे ते. त्यानंतर इतर पदविकाचे नाव म्हणत आहे. नाही टाकलं तरी चालेल, काय हरकत नाही कारण इथे स्टार केलेलं नाही. इथं रिझल्ट जे आहे ते निवडा. त्यानंतर विद्यापीठ किंवा बोर्डाचं नाव जे असेल ते, पदविका उत्तीर्ण झाल्याचं वर्ष महिना ते इथे निवडायचं आहे. त्यानंतर मिळालेले गुण त्यानंतर एकूण गुण म्हणजे किती मार्काचे पेपर होते टोटल मिळून ते टाकायचे आहे. आणि ह्या दोन्हीपैकी एक किंवा दोन, ह्या दोन्हीपैकी एक तर तुम्हाला कंपल्सरी भरावंच लागेल. त्यानंतर तुम्हाला इथं पुढे जाता येईल. इथं प्रमाणपत्र क्रमांक जे आहे ते प्रमाणपत्र तुम्हाला क्रमांक टाकायचा आहे. आणि ज्यांना 1ली ते 5वी प्लस 6वी ते 8वी साठी फॉर्म भरायचा आहे त्यांनी दोन्ही भरू शकता. आता ज्यांना फक्त 6वी ते 8वीचा फॉर्म भरायचा आहे त्यांनी आधी इथे क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला पदवीचे नाव निवडायचं आहे. जे काही तुमची पदवी असेल बीएड वगैरे जे काय असेल ते तुम्हाला इथे निवडायचं आहे. त्यानंतर इथं रिझल्ट जे आहे ते निवडायचं आहे. पुढे इथे बोर्ड किंवा युनिव्हर्सिटीचं नाव निवडायचं आहे. त्यानंतर पास झाल्याचा वर्ष आणि महिना तुम्हाला निवडायचा आहे. पुढे मिळालेले गुण किती आहेत ते निवडायचं आहे. एकूण गुण म्हणजे टोटल किती मार्काचा पेपर आहे. आणि ह्या दोन्हीपैकी एक माहिती तुम्हाला कंपल्सरी भरायची आहे. ठीक आहे. त्यानंतर इथं प्रमाणपत्र क्रमांक म्हणजे सर्टिफिकेट नंबर तुम्हाला टाकायचा आहे. तर तुम्ही एवढं झाल्यानंतर इथं सेव्ह आणि नेक्स्ट जे बटन दिसते त्यावर प्रेस करा. प्रेस केल्यानंतर तुम्हाला अजून पुढचं पेज ओपन झालेलं दिसेल. बघा पुढच्या पेजवर आता काय आहे. इथे तुम्हाला उमेदवार शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्याची माहिती तुम्हाला भरायची आहे. तुम्ही जर कोणत्या शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असाल तर तुम्ही इथे क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर काही ऑप्शन येतील आणि तुम्ही जर कुठं कार्य करत असाल तर ते तुम्हाला तिथे निवडायचं आहे. जर निवडत नसाल तर नाही म्हणून सांगून द्या, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आता पुढे जे आहे छायाचित्र ओळख आणि ओळखपत्र क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे. तुमचं छायाचित्र कोणत्या प्रकारचं आहे तुम्ही कोणत्या प्रकारचे भरू शकता. जसं की आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसन्स वगैरे असं काय असेल तुम्हाला इथं जे ऑप्शन दिसेल ते तुम्हाला इथं भरायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ओळखपत्र क्रमांक टाकायचा आहे आणि पुढे इथं सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अजून पुढचं पेज ओपन झालेलं दिसेल. ह्या पेजवर तुम्हाला एका परीक्षे संदर्भातील माहिती भरायची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला परीक्षा केंद्राचा जिल्हा कोणता हवा आहे, म्हणजे तुम्ही कोणत्या जिल्ह्यात बोलत असाल किंवा कोणता जिल्हा तुम्हाला पाहिजे परीक्षा केंद्रासाठी ते तुम्हाला इथे निवडायचं आहे. आणि परीक्षा इथं जे आहे तुम्हाला ते निवडायचं आहे. त्यानंतर इथे उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे का तर तुम्हाला इथं हो करायचं आहे. नाही म्हटले तर तुम्हाला आरक्षण भेटणार नाही. जर तुम्ही हो म्हटले तर तुम्हाला आरक्षणाचा फायदा होईल. त्यानंतर पुढे इथे परीक्षेचे माध्यम तुम्हाला निवडायचे आहे. कोणते माध्यम तुम्हाला पाहिजे ते निवडायचं आहे. तुम्ही कोणती भाषा निवडू शकता, भरपूर ऑप्शन आहेत तुम्ही चेक करू शकता, पण तुम्हाला 2च भाषा निवडता येतील. ठीक आहे. इथं पहिली भाषा जे माध्यम निवडले ते तुमची इथं पहिली भाषा तयार होईल इथं. त्यानंतर इथं दुसरी भाषा तुम्हाला एखादी निवडता येईल. आता माध्यम निवडला तर पहिली भाषा होणारच, दुसरी भाषा इथं निवडता येईल. तर पुढील पेजवर तुम्हाला दिव्यांगत्वाची माहिती भरायची आहे. जर तुमचं काही दिव्यांगत्व असेल तर तुम्ही इथे निवडू शकता, नसाल तर काही गरज नाही. आणि तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन असाल तर निवडा, जर नसाल तर काही गरज नाही. आता तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. हे वाचूनही घ्या आधी. त्यानंतर एक क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रॉल केल्यानंतर अजून पुढे जायचं आहे. कॅन्स मिळेल. त्यामध्ये तुम्हाला इथं जुळ्या भावंडाविषयी माहिती टाकायची आहे. जुळ्या भावंडाविषयी माहिती टाकायचा, जुळा असेल तर हो म्हणा किंवा नसेल तर नाही म्हणा. मग त्याच्या आधारे तुम्हाला माहिती भरावी लागेल. आता उमेदवार सध्या शिक्षक पदावर कार्यरत आहेत काय, असेल तर आहे म्हणा, नसेल तर नाही म्हणा. मग त्या हिशोबाने तुम्हाला इथं माहिती भरावी लागेल. त्यानंतर इथं सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अजून पुढचं पेज ओपन झालेलं दिसेल. आता इथं महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही फॉर्म भरण्याच्या आधी सर्वप्रथम तुमचा एक फोटोग्राफ रेडी ठेवा आणि त्या फोटोग्राफची साईज तुम्हाला दिलेली आहे 17 KB ते 51 KB. ठीक आहे. आणि त्यानंतर सही सुद्धा दोन्ही गोष्टी रेडी ठेवा आणि हे सुद्धा 17 ते 51 KB असला पाहिजे. ठीक आहे. आता तिसरा मुद्दा असा आहे की ही फाईल जी आहे म्हणजे ओळखीचा पुरावा हा तुम्हाला फक्त पीडीएफ फॉर्म मध्ये पाहिजे. ते लिहिलेलं आहे स्पष्ट, ओनली पीडीएफ फॉर्मॅट डॉक्युमेंट विल बी एक्सेप्टेबल, म्हणजे तुम्हाला पीडीएफ मध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि त्याची साईज जी आहे 500 ते 30 KB मध्ये असली पाहिजे. ठीक आहे. आणि पुढचा जे आहे स्वहस्ताक्षरित प्रतिज्ञापत्र, म्हणजे तुम्हाला जी माहिती दिलेली आहे ही सगळी माहिती तुम्हाला तुमच्या हाताने एका कागदावर लिहायची आहे, बिलकुल ब्लँक पेपरवर. ते लिहिल्यानंतर खाली तुमची सही करा. सही केल्यानंतर त्याची साईज बरोबर 17 KB किंवा 500 KB ह्याच्या मनात बनवा आणि त्याला इथे अपलोड करायचं आहे. मग हे सर्व तुम्ही ह्या चारही गोष्टी आधी रेडी ठेवा. त्यानंतर पुढे तुम्हाला इथे शो प्रिव्ह्यू करायचा आहे. शो प्रिव्ह्यू केल्यानंतर तुमच्या समोर असं एक पेज ओपन झालेलं दिसेल जो की तुमचा फॉर्मच आहे आणि इथे तुम्हाला अशी माहिती तुम्हाला तुमची भरलेली दिसेल.
त्यामध्ये तुम्ही आता इथे एडिट अप्लिकेशन करू शकता. लक्षात घ्या, तुम्ही जर आधी प्रोसीड टू पेमेंट केले, तुम्ही ही माहिती आधी चेक करून घ्यायची आहे. माहिती चेक केल्यानंतर ती बरोबर वाटली तरच प्रोसीड टू पेमेंटवर क्लिक करायचं आहे. म्हणजे तुम्ही पेमेंट जर केलं एकदा तर तुम्हाला ही माहिती डबल एडिट करता येत नाही. तर तुम्ही एडिट जर करायचं असेल तर ते आताच करू शकता, किंवा तुम्हाला जर वाटलं तुम्ही नंतर पेमेंट करू वाटलं हरकत नाही, तुम्ही नंतर कधी एडिट करू शकता जर पेमेंट केले नसाल तर. ठीक आहे, त्यासाठी एडिट अप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती एकदा वाचून घेता येईल. वाचल्यानंतर काही रॉंग असेल तर तुम्ही चेक करा, जर दुरुस्त्या करायच्या असेल करून घ्या, आणि जर दुरुस्ती नसेल तर तुम्ही आताही प्रोसीड टू पेमेंटवर क्लिक करू शकता. ठीक आहे, प्रोसीड टू पेमेंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं पुढचं पेज ओपन झालेलं दिसेल, आणि इथे तुम्हाला तुमची डिटेल थोडीशी दिसेल. जे काही आहे ते बघून घ्या. अशा प्रकारची डिटेल दिसल्यानंतर तुम्हाला आता अर्जावरील माहिती तपासायची एकदा तपासू शकता, किंवा परीक्षा शुल्क भरा याच्यावर क्लिक करा. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज ओपन झालेलं दिसेल, आणि त्याच्यामध्ये इथे तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे परीक्षा शुल्क भरल्यानंतर कोणतीही माहिती बदलता येणार नाही. त्यामुळे इथं हो की नाही आधीच ठरवा, आणि जर तुम्ही हो वर क्लिक केली तर तुमचं अजून पुढचं पेज ओपन झालेलं दिसेल. त्यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रक्रियेने तुम्हाला पेमेंट करायचा आहे तो पेमेंट तुम्ही इथं पूर्णपणे करा. त्यानंतर तुमचा फॉर्म इथे सबमिट होऊन जाईल. ह्यानंतर तुमच्या फॉर्ममध्ये कोणतीही एडिटिंग होणार नाही. तुम्ही काहीच पेमेंट करण्याच्या आधी तुम्हाला व्यवस्थित एकदा चेक करून घ्यायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.